नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुन समोर आता एका खूप मोठ्या गुपिताचा खुलासा होणार आहे आणि तो म्हणजे आता साक्षी आणि सचिन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता सुनीता काकडे हिच्याबरोबर प्रियाचंही काहीतरी साठलोट आहे. हे सगळं सायली अर्जुनला कळणार आहे. आता नेमकं हे सगळं त्यांना कसं कळतं, या सर्व गोष्टीपर्यंत ते कसे पोहोचतात, हे सगळं पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या सचिन जो आहे त्याला आता अस्मिताने माफ केले आणि आता तो हा एकदा त्याच्या सासरकडच्यांच्या घरी राहायला आलेला आहे आणि तो म्हणजे सुभेदारांच्या घरी. आता सुभेदारांच्या घरी तो राहायला आलेला असताना इकडे आता त्याच्या मनामध्ये विचार मात्र साक्षीचे सुरू आहेत. त्याला साक्षीबद्दल खूपच जास्त क्युरोसिटी आहे. त्याला वाटते की साक्षी मला न सांगता अशी गेली तर गेली कुठे, तिला माझ्याबद्दल आणि अस्मिताबद्दल काही समजलं असेल म्हणून, तर ती निघून गेली नसेल ना. नाही काहीही झालं तरी मला साक्षी बरोबर कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे, कारण शेवटी मला माझं कर्ज फेडायसाठी खूप पैसे हवे आहेत आणि यासाठी अर्धे पैसे मला अस्मी देईल आणि अर्धे साक्षी म्हणून. मग आता सचिन हा साक्षीला कॉन्टॅक्ट करण्याचा खूपच जास्त प्रयत्न करू लागतो आणि आता साक्षीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच फायनली साक्षी त्याचा फोन उचलते. आता साक्षीने फोन उचलल्यानंतर मग इकडे सचिन लगेचच नेहमीप्रमाणे नाटक आणि ड्रामेबाजी सुरू करतो. तो म्हणत असतो की सॅम, अगं कुठे आहेस तू, आणि तुझा फोनही लागत नाहीये, काय चाललंय का, हे सगळं मी तुला किती मिस करतोय, तुला माहिती आहे का, आणि तू कुठे आहेस, तुझा काही कॉन्टॅक्ट नाहीये. एकट्या घरी राहून मी किती बोर झालो होतो, तुझी किती काळजी वाटत होती. मी तर पोलीस स्टेशनला जाऊनच कंप्लेंट करणार होतो. आता पोलिसांचे नाव ऐकून साक्षी घाबरते आणि म्हणते, नाही, नको नको, पोलिसात जाऊ नकोस, मी तुला तेच सांगायला कॉल केलाय की माझं थोडं काम आहे आणि म्हणून मी बाहेर आलीये. सचिनला तर माहिती असतं की साक्षी खोट बोलते. मग तो म्हणतो की सॅम, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मला कळते की तुझ्या मनात काहीतरी खूप मोठं गुपित आहे, खूप मोठं राज आहे. नेमकं काय आहे तू मला सांगू शकते? सॅम, बोल ना, काय झाले? मग ती म्हणते की सचिन, माझ्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे मी सध्या पनवेलमध्ये नाही येऊ शकत. मला पनवेलपासून लांब राहायला सांगितले माझ्या मामांनी आणि म्हणूनच मी पनवेल सोडलेलं आहे. मी आता पनवेलमध्ये नाहीये. सचिन म्हणतो की काय झालंय, पण सांग तरी मला. साक्षी त्याला काहीही सांगत नसते. सचिन विचार करतो की चला, हीच माझ्याकडे असलेली नामी संधी आहे. मी एक काम करतो, मी साक्षीला चांगलं बुद्धू बनवतो. आणि मग सचिन आता लगेचच साक्षीला म्हणतो, साक्षी, म्हणजे तुला पनवेलमध्ये राहायचं नाहीये? तर त्यावर ती म्हणते नाही. मग सचिन म्हणतो, तू एक काम करशील का, तू मला 7 लाख रुपये पाठव, मी आपल्या दोघांची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करतो पनवेल सोडून. त्यावर साक्षी म्हणते 7 लाख? त्यावर सचिन म्हणतो, हो अगं, माझ्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम झालाय, तुला तर माहिती आहे ना. त्यासाठी मला कॅनडाला परत जावं लागेल आणि तुला न घेतल्याशिवाय कॅनडाला परत जाणं मला काही परवडणार नाही आणि जमणारही नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला सोडून कुठेच नाही जाऊ शकत. सांग, आणि तुला घेऊन कॅनडाला जायचं असेल तर त्यासाठी आता आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. तुझं तिकीट वगैरेच काम करावं लागेल. त्यासाठी मग तू 7 लाख रुपये देना मला. मी आपल्या राहण्याची सोय कुठेतरी पनवेल सोडून लांब करतो, ज्या ठिकाणी तुझ्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. खरं बोलतोय मी सॅम? आता साक्षी विचार करते की काय करू, देऊ का सचिनला पैसे? सचिन म्हणतो, सॅम, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला एवढा विचार का करावा लागतोय? मी पैसे मागितल्यावर जाऊ दे, तुझा विश्वास नसेल तर मग मी तरी काय बोलू? पण अगं, मला ना तुझ्यापासून लांब राहायला अजिबातच जमत नाही. प्लीज, तू जर मला 7 लाख रुपये दिलेस ना, तर आपण दोघं एकत्र राहू शकू. मी आपल्या दोघांसाठी लांब कुठेतरी घर घेईन
आणि आपण दोघंजण तिकडे जाऊन शिफ्ट होऊया, नाहीतर मग मी माझ्या एखाद्या मित्राच घर वगैरे बघतो जिथे आपण दोघं राहू शकतो. पण त्याच्या सुद्धा घराची डांबडुजी करून घ्यावी लागेल ना. त्यासाठी मला पैसे लागणार आहेत. आता खरं तर सचिन 7 लाख रुपये का मागतोय, कारण त्याला 5 लाख रुपये त्याने कोणाच तरी कर्ज घेतले, त्याला द्यायचे आहेत आणि उरलेले वरचे 2 लाख रुपये त्याला खर्च करायला लागतील. म्हणून मग तो त्याच्या 4-5 महिन्यांची सोय म्हणून तिच्याकडे एक्स्ट्राचे 2 लाख रुपये मागत असतो. तो म्हणतो, सॅम कसला एवढा विचार करतेस, काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? त्यावर लगेचच साक्षी आता इकडे विचार करते की जाऊ देत ना, देऊन टाकते सचिनला 7 लाख रुपये. जर 7 लाख रुपये दिल्याने माझ्या मागच कायमच टेन्शन जाणार असेल तर काय हरकत आहे. सचिनला 7 लाख रुपये जर मी दिले तर सचिन माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी दुसरीकडे घर शोधेल आणि मग आम्ही तिकडे राहायला जाऊ शकू आणि मग मात्र मला कोणीही काहीही प्रश्न वगैरे विचारणार नाही. साक्षी शिखरे म्हणून माझी असलेली ओळख कायमची संपून जाईल आणि मी कायमची समीरा शेख होईल. मग ती विचार करते की चला ठीक आहे. मग ती सचिनला म्हणते, सचिन मी तुला 7 लाख रुपये देते, पण कुठे देऊ, कसे देऊ, कारण मी तर सध्या फोन वगैरे काही चालू ठेवलेलं नाहीये. सचिन तिला म्हणतो, मी तुला एक पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर मला भेटायला येईल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रियाला सुनीताने कॉल केलेला असतो आणि सुनीता काकडे आता प्रियाला सांगत असते की मॅडम बघितलंत ना, मी तुमचं नाव घेतलेलं नाहीये. त्यावर प्रिया म्हणते, हो खरंच थँक यू सो मच, तू अगदी हुशारीने नागराजला या सगळ्यात गुंतवलंस. मी तुला पैसे दिले होते, त्याचं तू चीज केलंस. त्यावरती म्हणते, चीज वगैरेच तर मला नका सांगू, मला तुमच्याकडून पैसे हवेत आणि तुम्ही मला पैसे द्यायचे. त्यावरती म्हणते, काय पैसे, आता तुला कसले पैसे हवेत? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणू लागते, अहो असं काय करताय मॅडम, मी आज कोर्टात खोट बोलले. त्याचे पैसे जर मी त्या अर्जुनला आणि त्या सायलीला खरं सांगितलं तर काय होईल माहिती आहे ना. त्याबरोबर मग लगेचच प्रिया म्हणते, बरं ठीक आहे की तुला किती पैसे हवेत ते तू मला सांग. आपण एक काम करूया, आपण एखाद्या ठिकाणी भेटूया, निवांत भेटून बोलूया. या असल्या गोष्टी फोनवरती बोलून सॉर्ट आउट होत नसतात. त्यावरती म्हणते, भेटून वगैरे काही बोलायचं नाहीये मला तुम्ही 25,000 रुपये रोख रक्कम द्यायची आणि मला येऊन तुम्ही स्वतः भेटायचा पत्ता पाठवते मी. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, बर ठीक आहे पाठव पत्ता. आणि मग आता लगेचच इकडे प्रिया ही विचार करते की आता काय करू, मला पैसे पाहिजेत, पण पैसे आणू कुठून? 25,000 रुपये काही छोटी रक्कम नाहीये. मग प्रिया आता विचार करते की एक काम करते, मी अश्विनकडून मागते. आणि मग अश्विन घरी आल्यावर प्रिया त्याच्या समोर नाटक करू लागते, काळजीत असल्याचं. अश्विन म्हणतो, काय झालं, एवढं टेन्शनमध्ये का दिसतेस? त्यावर प्रिया म्हणते, अरे टेन्शन नको घेऊ, तर काय करू म्हटलं. होतं ना, तुला माझ्या मैत्रिणीची आई आजारी आहे. अरे त्यांचा आजार खूप जास्त बळावलाय आणि आता त्यांना ICU मध्ये शिफ्ट करायचं आहे. 25,000ची खूप गरज आहे रे. त्यावर अश्विन म्हणतो, 25,000 फक्त? त्यावर ती म्हणते, नाही, म्हणजे बाकीचे उरलेले पैसे आहेत. माझ्या मैत्रिणीकडे 25,000 तिला कमी पडतायत, तू देशील अश्विन प्लीज? त्यावर मग मात्र आता अश्विनचा जीव तुटतो. त्याला वाटतं की खरंच कोणाची तरी इमर्जन्सी आहे. मग अश्विन म्हणतो, ठीक आहे देतो मी. आणि मग तो आता प्रियाला 25,000 रुपये देऊ करतो. अश्विनने 25,000 दिल्यावर प्रिया लगेच म्हणते, थँक यू सो मच अश्विन, तुझे खूप उपकार झाले. माझ्या मैत्रिणीवर आणि तिच्या आईवर सुद्धा मी त्यांना सांगेन की हे पैसे मी नाही तर माझ्या नव्याने तुमच्या ट्रीटमेंटसाठी दिले आहेत. काकू बरं चल, मला आता उशीर होतोय, मी निघते. एवढं बोलून प्रिया निघतच असते. त्यावेळी अश्विन म्हणतो, थांब तन्वी, तुला तसं नाही, असं सिटी हॉस्पिटलच्याच एरियामध्ये जायचं आहे ना? मला सुद्धा आज व्हिजिटसाठी तिकडे जायचंय. एक काम करूया, आपण दोघंजण सोबत जाऊया, मीच तुला ड्रॉप करतो चल. आणि मग ते दोघंजण आता सोबतच घरातून बाहेर
पडायला लागत असतात. अश्विन हा प्रियाला म्हणतो, तन्वी येतीयस ना. प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की जाऊ दे, मला आता या अश्विनला दुखवून चालणार नाहीये. हा जर म्हणतोय की हा सोडतो मला तर जाऊ देत ना सोडू दे. मी एक काम करते, मी त्या काकडेला फोन करून सांगते की तू मला मी पाठवलेल्या पत्त्यावर येऊन भेट आणि मग ती तिकडे येईल. मग आता प्रिया आणि अश्विन दोघेजण गाडीत बसतात. गाडीतही प्रिया नाटक करत असते. अश्विन, खरंच तू माझी किती काळजी करतोस, तुला माझ्या शब्दाची किती किंमत आहे. मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं होतं की माझा नवरा पैसे देईल, आणि अश्विन तू इतक्या सहज पद्धतीने पैसे द्यायला तयार सुद्धा झालास. तुझ्याऐवजी जर दुसरा एखाद्या नवरा असता तर त्याने बायकोला केवढे प्रश्न विचारले असते, किती जाब विचारला असता, पण तू मला काहीही विचारलं नाहीयस. खरंच तू खूप ग्रेट आहेस. इतक्यात आता अश्विनच्या फोनवरती एक फोन येतो. अर्जंट फोन असतो. अश्विनला गाडीत आवाज येत नसतो, त्यामुळे तो फोन उचलण्यासाठी गाडीतून खाली उतरतो. त्याच संधीचा फायदा साधत प्रिया आता सुनीता काकडेला कॉल करते आणि सुनीताला सांगते की तू मला पत्ता नको पाठवू, मी तुला जो पत्ता पाठवते लाईव्ह लोकेशन, त्या लोकेशनला तू पोहोच, तुला तुझे पैसे तिकडे मिळतील. ती सुनीता म्हणत असते, ओ मॅडम मी नाही येणार तुमच्या दारात, आता तुम्ही यायचं माझ्या दारात. प्रिया म्हणत असते की हे बघ, कोण कोणाच्या दारात जातं आणि कोण कोणाच्या दारात जात नाही याने काहीही फरक पडत नाही. पैसे भेटल्याशी मतलब आहे ना. तुला मी सांगते तेवढं कर. माझा नवरा माझ्याबरोबर आहे आणि त्याला या सगळ्यातलं काहीही माहीत नाहीये, आणि त्याला हे सगळं जर कळू नये असं तुला वाटत असेल आणि तुला पैसे मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर गुपचूप मी सांगते तसं कर, नाहीतर सगळा गोंधळ होऊन जाईल. आता ती म्हणते ठीक आहे, आणि मग ती आता प्रिया लगेचच लाईव्ह लोकेशन सुनीता काकडेला सेंड करते. त्याबरोबर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन थांबव गाडी. अश्विन म्हणतो, काय इथे मध्ये रस्त्यात का थांबवायला सांगतेस. तन्वी गाडी काय झालं, तुला काही घ्यायचं आहे का, काही हव्य का. प्रिया म्हणते नाही नको. अश्विन म्हणतो, अरे नाही नको. मग काय झालं, गाडी का इथे थांबवायला लावलीस. अग तुला जे हॉस्पिटलला जायचंय हॉस्पिटल अग्रवाल, ते तर अजून खूप पुढे राहिलं. मग मी सिटी हॉस्पिटलला जाता जाता तुला ड्रॉप करतोय की. त्यावर ती म्हणते की नाही नको नको नको. अरे अश्विन, सिटी हॉस्पिटल मागे आहे, अग्रवाल हॉस्पिटल पुढे आहे. उगाच तुला त्रास कशाला ना, त्यापेक्षा तू मला इथे उतर, मी इथून जाईन. मग अश्विन म्हणतो की अगं मग मी तुला कमीत कमी सिटी हॉस्पिटलपर्यंत तरी लिफ्ट देतो. प्रिया म्हणते, अरे सिटी हॉस्पिटलपासून मग मला रिक्षा मिळणार नाही ना, म्हणून म्हणते तू मला इथेच उतर, इथून काय करायचं ते मी बघते. ओके बाय बाय बाय. अश्विन असं म्हणत ती निघू लागते. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही लगेचच त्या बाईला कॉल करते आणि त्या बाईला आता तर ती म्हणत असते की काय ग सुनीता, मी तुला सांगितलं होतं ना मला येऊन, मी सांगितलेल्या ठिकाणी भेट म्हणून. मी सांगितलेल्या ठिकाणी, मी सांगितलेल्या कॅफेच्या बाहेर मी उभी आहे, पण अजून तू मला इथे दिसत नाहीयेस. हे बघ, मला जर इथे कोणी पाहिलं ना ते सुद्धा तुझ्याबरोबर तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. त्यामुळे लवकरात लवकर इथे ये. मी इथे असं फार काळ उभं राहणं शोभत नाही, आणि जर कोणी बघितलं तर मला खूप प्रश्नांना सामोर जावं लागेल. तोपर्यंत इकडे आता सचिन हा पुन्हा एकदा घरामध्ये अस्मिताला खोट सांगतो. तो अस्मिताला म्हणत असतो, अस्मी मला ना तुझ्याबरोबर अख्खाच्या अख्खा व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करायचं आहे, आणि त्यासाठी मी आज तुझ्याकरता रोज डे सेलिब्रेट केलं, तुला गुलाब दिलं, आणि आता मला सेलिब्रेट करायचं आहे तो म्हणजे केक डे. पण अरे केक बनवायला तर मला येत नाही, केक आणावं लागेल, मी घेऊन येतो. एवढं बोलून सचिन केक आणायला घरातून बाहेर पडतो. आता अर्जुनला माहीत असतं की सचिन केक आणायला तर इतक्या सहजासहजी घरातून बाहेर पडणार नाही, म्हणजे नक्कीच सचिनला पुन्हा एकदा त्या मुलीला वगैरे भेटायचं असणार, आणि म्हणूनच सचिन खोट बोललाय. मग आता अर्जुन विचार करतो की सचिन जर माझ्या अस्मिताईला चीट करत असेल ना, तर मी त्याला सोडणार नाहीये. मी त्याला इतक्या सहजासहजी
या अस्मिताईला मुळात फसवू देणारच नाहीये. मी स्वतः सचिनचा पाठलाग करतो आणि जर सचिन मला अस्मिताईला फसवतोय असं कळलं तर मग मात्र मी सचिनला सोडणार नाही. जर सचिनला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा डहोकेट अर्जुन सुभेदार नाही असा विचार करत आता अर्जुन हा सचिनचा पाठलाग करायला निघालेला असतो. त्यावेळी आता सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही एकटेच कशाला जाता, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. आपण दोघं जाऊया. दोघ नवरा बायको सचिनचा पाठलाग करत करत आता सचिनच्या मागावर एका कॅफेपर्यंत पोहोचतात. आता सचिन तिकडे आल्यावर साक्षीची वाट बघत थांबतो. साक्षी तिकडे आलेली असते. मग सचिन साक्षीला मिठी मारतो आणि म्हणत असतो, सॅम किती दिवसांपासून मला तुझी आठवण येत होती. मी किती मिस करत होतो तुला काय सांगू. तू आता मला भेटलीस ना, आता मला खूप बरं वाटते. आता कुठेतरी जाऊन माझ्या जीवात जीव आल्यासारखं मला फील येते. खरंच सांग, तुझ्याशिवाय मी पूर्णपणे अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय मी वेडा होईन सॅम, मी वेडा होईन. आता हे सगळं काही सायली अर्जुन बघत असतात आणि सायली अर्जुनला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनला तर त्या मुलीचा चेहरा दिसतो आणि त्याला कळतं की ती मुलगी साक्षी आहे. पण सायलीने तिचा चेहरा पाहिलेला नसतो. सायली आता त्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी थोडं पुढे सरसावते आणि तिला सुद्धा दिसतं की ही साक्षी आहे. सायली आता साक्षीला सचिन बरोबर बघून खूपच मोठ्या धक्क्यात जाते आणि ती अर्जुनवरती रागवत म्हणते, अहो हे काय चाललंय सचिन भाऊजींच. अर्जुन म्हणतो, तू जरा शांत हो बायको, चिडू नकोस. इतक्यात आता सायलीच्या फोनवरती प्रतिमाचा फोन येतो. सायली फोन कट करणार असते तर अर्जुन तिला म्हणतो, नाही नको बायको, फोन कट करू नको. तू विसरतीयस का घरात अस्मिताई प्रेग्नेंट आहे. त्याशिवाय घरी सुमन काकू सुद्धा आहे. मे बी त्यांची कोणाची तरी काही इमर्जन्सी सुद्धा असू शकते ना. फोन उचलू. सायली म्हणते, अहो पण जर मी इथे फोनवरती बोलले तर सचिन भाऊजींना माझा आवाज नाही का जाणार. अर्जुन तिला सांगतो की नाही जाणार, तू जरा लांब जाऊन फोन उचल. मग सायली लांब जाते आणि फोन उचलते आणि मग ती प्रतिमा तिला विचारू लागते, अग सायली तू कुठे आहेस. अर्जुन कुठे. सायली म्हणते, आम्ही कामासाठी बाहेर आलोय. आता मी करते तुम्हाला थोड्या वेळात. आणि मग ती फोन कट करते. त्यावेळी आता सायली बघते तर काय, तिच्या समोर प्रिया आणि सुनीता दोघी जणी आहेत. आता सायली विचार करते, सुनीता इकडे काय करते. आणि ते सुद्धा प्रियाबरोबर सुनीताला तर पैसे दिले होते नागराज काकांनी, ते सुद्धा प्रतिमा त्यांची खोटी बॉडी मॅनेज करण्यासाठी. आणि काल कोर्टाच हिअरिंग झाल्यानंतर आज डायरेक्ट सुनीता हिला का भेटतीये. नाही नक्की काहीतरी गडबड आहे. सायली असा विचार करत असते. तोपर्यंत अर्जुन आता सायलीकडे येतो आणि तो तिला विचारतो की काय झालं, एकटक तिकडे का बघतेस आणि तुझे डोळे का असे दिसतायत. सायली म्हणते, अहो तुम्ही इकडे काय करताय, तुम्हाला मी सचिन भाऊजींवरती लक्ष ठेवायला म्हटलं होतं ना. अर्जुन म्हणतो, तो सचिन निघून गेला. सचिन गेला मग आपल्याला सुद्धा आता घरी जायला हवं, म्हणूनच तर मी तुझ्याकडे आलोय. चल आपण निघूया. सायली म्हणते, काय सचिन भाऊजी निघून गेले म्हणजे. अहो मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सचिन भाऊजींवरती व्यवस्थित पहारा द्या आणि सचिन भाऊजींना तुम्ही सहज जाऊ दिलत. अहो का जाऊ दिलत तुम्ही सचिन भाऊजींना जाब विचारायला पाहिजे होतं ना. ती मुलगी कोण आहे, ती तुझ्या सोबत का आहे. तू अस्मिता ताईंना अजूनही फसवतोयस. या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या ना सचिन भाऊजींना. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही इतक्या सहजासहजी मी सचिनला सगळं सांगून टाकेन असं वाटतंय तुला. सायली प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलंय, ते काही उगीच नाही. सचिन आता सध्या प्रेमात पडलाय साक्षीच्या आणि साक्षी सुद्धा सचिनच्या अखंड प्रेमात बुडाली. त्यामुळे काय झालं ना, महिप्तने साक्षीला कितीही कुणापासूनही पळून जा, दूर जा सांगितलं. ती अख्ख्या जगाशी जरी संपर्क संपवत असली तरी सुद्धा ती सचिन बरोबरचा संपर्क संपवणार नाहीये. आणि जर साक्षी आणि सचिन हे दोघंजण कॉन्टॅक्टमध्ये असतील तर आपल्याला सचिनच्या थ्रू साक्षीपर्यंत अगदी सहज पोहोचता येईल.
त्यावर सायली म्हणते, अहो पण मग हे सगळं काही आपण अस्मिता ताईंना फसवून करतोय असं तुम्हाला नाही का वाटत आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, कारण आपल्याला 2 गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि राहिला प्रश्न अस्मिताईचा तर तिच्यासाठी आहोतच, की आपण काय कळलं ना. सायली म्हणते, तुमचं कधी कधी डोकं कसं चालतं ना, मला खरंच काहीच कळत नाही. आणि तुम्ही म्हणताय ना मी कोणाकडे बघते, ते बघा मी त्या सुनीता काकडेकडे बघते. आठवतं ना, काल ही कोर्टात साक्ष द्यायला आली होती आणि आज ही प्रियाला भेटतीये. प्रियाचं हिच्याकडे काय काम असेल? त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, सुनीता काकडे बघू, आणि मग अर्जुन आतात या बाईकडे व्यवस्थित बघतो. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की ही तर तीच बाई आहे जी कोर्टात साक्ष द्यायला आली होती डेड बॉडीबद्दलची. मग अर्जुन म्हणतो की हो, हिचं काय काम आहे हिच्याकडे नक्की, की या सगळ्यामध्ये फक्त एकटा नागराज काकाच इन्व्हॉल्व आहे ना, की नागराज काका बरोबर ह्या सगळ्यामध्ये तन्वी सुद्धा इन्व्हॉल्व असेल असं वाटतंय बायको तुला. सायली म्हणते, अहो तुम्ही अगदी माझ्या तोंडातले शब्द हिसकावून घेतल्यासारखं बोललात. देव जाणे का, पण जेव्हापासून मी या दोघींना ऑब्झर्व करते ना, मला असं वाटतं की या दोघी जणी एकमेकींना पूर्वीपासून ओळखतात. अहो बघा ना, दोघी जणी एकमेकींबरोबर कसं जवळ बसून बोलतायत, ते म्हणजे अगदी त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा बघा. तुम्हाला सुद्धा जाणवेल काहीतरी वेगळे. पण मला कळत नाहीये की नक्की या सुनीता काकडे बरोबर प्रियाची कशी काय ओळख. प्रिया या सगळ्याच्या मुळाशी अर्जुन म्हणतो, हे बघ, उगाच शंकेच्या जोरावर पुढे जाण्यापेक्षा आपण एक काम करू, जे काही असेल त्या सगळ्याची खातर जमा करू, पण आपल्याला त्यासाठी प्रियावरती सुद्धा लपून लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे सध्या आपलं इथे थांबणं रिस्की आहे. जर आपल्याला तन्वीने इथे पाहिलं तर ताबडतोब तिला आपल्यावरती डाऊट येईल. त्यामुळे आपण सध्या इकडे थांबायला नको. आपण आता इकडून घरी जाऊया. तन्वीचं नंतर काय करायचं ते आपण सविस्तर बघून घेऊ. चल. आणि मग सायली व अर्जुन दोघेही जण घरी यायला निघतात. दुसऱ्या बाजूला प्रतिमा, आत्या आणि रविराज काका नागराजच्या शब्दांचा विचार करत असतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं वाटत असतं की आता सचिन सुधारलाय, आता सचिन पुन्हा चुकीच्या मार्गाला जाणार नाही आणि आमचा संसार खूप सुखाचा होईल. सचिनला एक संधी देऊन मी चांगलं काम केले, कमीत कमी मला रेट तर राहणार नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.